नमस्कार सगळ्यांना. लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आलेली आहे बघा. 15,000 रुपये आता लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. तर ते कसे मिळणार आहेत, कोणत्या कोणत्या बहिणींना मिळणार आहेत? सगळ्याच बहिणींना नाही मिळणार, काहीच महिलांना त्याचे पैसे जे ते मिळणार आहेत. ते कसे मिळणार, त्यासाठी तुम्हाला काय 2 कामं करायची जेणेकरून तुम्हाला 15,000 रुपये महिन्याला मिळणार आहेत. तर ते कसे मिळतील ते सगळं तुमचं डिटेलमध्ये मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कारण खूप महत्त्वाचे डिटेल्स आहेत. काय करायचं, कसं अप्लाय करायचं, यासाठी कसं तुम्हाला कुठला फॉर्म भरायचा आहे का, ते सगळं तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कुठे स्किप करू नका, कारण खूप महत्त्वाची माहिती आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण ह्याच्याच नवीन अपडेट्स ज्या असतात किंवा नवीन ज्या योजना असतात किंवा काही रेशन कार्डविषयी असेल, आधार कार्डविषयी, पॅन कार्डविषयी, ह्या सगळ्या ज्या डिटेल्स असतात त्या आपल्या चॅनलवर येत असतात आणि खऱ्या न्यूज असतात. ठीक आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ बघत राहा, कारण सगळ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. 15,000 रुपये महिना. ठीक आहे, आता कसा मिळणार आहे ते पाहूया. चला बघूया. बघा, मोठी खुशखबर. राज्यातील अंगणवाड्यांमध्ये 10,000 पदांची भरती. बघा, म्हणजे अंगणवाडी सेविका. ठीक आहे, अंगणवाडी सेविकेच्या पदासाठी आता भरती होणार आहे. 5 फेब्रुवारी ते 20 मार्चपर्यंत भरतीचं नियोजन आणि शैक्षणिक पात्रता वगैरे काय आहे ते बघूयात आपण व्हिडिओमध्ये. तर बघा, अंगणवाड्यांमध्ये 10,000 पदांची भरती झाली, त्यामुळे आता 10,000 बहिणींना अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता ते शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, कुठे अर्ज करायचा आहे, कसा करायचा आहे आणि कसं कसं काय करायचं सगळं सांगणार आहे. तर बघत राहा व्हिडिओ. बघा, 10,000 पदांची भरती होणार आहे राज्यात पूर्ण. त्यामुळे तुम्ही पण जर पात्रतेत बसत असाल तर तुम्ही पण अर्ज भरू शकता. पात्रता सांगते, सगळं सांगते, अर्ज कुठे भरायचा, कसा भरायचा, कुठले कागदपत्र लागतील, सगळं सांगते. व्हिडिओ बघत राहा. बघा, मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या 100 कलमी कार्यक्रमांतर्गत राज्यातील 1,00,000 अंगणवाड्यांमधील सेविका, मदतनीस यांचे सुमारे 10,000 रिक्त पदे भरली जाणार आहेत. बघा, आणि ती कशी काय सगळं बघा डिटेलमध्ये. मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या 100 कलमी कार्यक्रमांतर्गत राज्यातील 1,00,000 अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस यांचे सुमारे 10,000 रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्यातील 16 प्रकल्पांमध्ये अंगणवाडी सेविकेची 151 तर मदतनीसाची 416 पदे रिक्त आहेत. सोलापूरसह राज्यभरातील सर्व रिक्त पदांच्या भरतीला एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या 100 कलमी कार्यक्रमांतर्गत 5 फेब्रुवारी ते 20 मार्च या काळात ही पदे भरली जातात. म्हणजे 5 फेब्रुवारी ते 20 मार्चपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. आता बघा, तुम्हाला अर्ज कसा करायचा, कुठे करायचा आहे ते पण तुम्हाला मी व्यवस्थित सांगणार आहे. बघा, आता बघा काय म्हणले, 20 मार्चपूर्वी आपले रिक्त पदाचे भरले जातील असं म्हटलेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या 100 कलमी कार्यक्रमांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाने अंगणवाड्यामधील सेविका मदतनीस पदे भरतीस मान्यता दिली आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील रिक्त पदांची भरती 20 मार्चपूर्वी केली जाणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी लवकरात लवकर 20 मार्चच्या आधी फॉर्म भरायचा आहे आणि आपले कागदपत्र पण गोळा करून ठेवायचे. तुम्हाला कागदपत्र सांगतेच. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट प्रकल्पांतर्गत 25 सेविका व 49 मदतनीस. बार्शी प्रकल्पांतर्गत 23 सेविका आणि 24 मदतनीस. वैराग अंतर्गत 14 सेविका व 15 मदतनीस. करमाळा प्रकल्पांतर्गत 7 सेविका व 29 मदतनीस. माढ्या अंतर्गत 14 सेविका व 10 मदतनीस. कुर्डुवाडी टेंभुर्णी प्रकल्पांतर्गत 2 सेविका 6 मदतनीस. माळशिरस प्रकल्पांतर्गत 2 सेविका 105 मदतनीस. अकलूज अंतर्गत 4 सेविका 14 मदतनीस. मंगळवेढा प्रकल्पांतर्गत 3 सेविका 6 मदतनीस. मोहोळ अंतर्गत 3 सेविका व 15 मदतनीस. उत्तर सोलापूर प्रकल्पांतर्गत 14 सेविका आणि 7 मदतनीस. पंढरपूर 1 व पंढरपूर 2 प्रकल्पांतर्गत 22 सेविका व 82 मदतनीस. सांगोला अंतर्गत 5 सेविका व 7 मदतनीस. कोळा अंतर्गत 4 सेविका व 8 मदतनीस आणि दक्षिण सोलापूर प्रकल्पांतर्गत 9 सेविका आणि 39 मदतनीस अशी भरती होणार. बघा, म्हणजे भरती आहे तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्ही भरती बघा, किती रिक्त जागा आहेत, किती सेविकांसाठी किती आणि मदतनीसाठी किती अशी जागा आहेत. तर तुम्हाला सगळं दिलेलं तुम्ही व्यवस्थित बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला कळेल की आपल्या जिल्ह्यात कुठले किती पदे रिक्त आहेत. बघा, सोलापूर जिल्ह्यात एकूण 4,076 सेविकांची पदे मंजूर असून त्यातील 3,925 पदे भरलेली आहेत. तर मदतनीस यांचे 4,076 पदे मंजूर असून त्यातील 416 पदे रिक्त आहेत. पुढील आठवड्यात रिक्त पदे भरण्यासंदर्भात जाहिराती प्रसिद्ध करून अर्ज मागवले जाणार आहेत. सेविकांसाठी इयत्ता 12वी उत्तीर्णांची अट आहे. दरम्यान सोलापूरसह राज्यभरातील 1,00,000 अंगणवाड्यांमधील सुमारे 10,000 पदे सेविका आणि मदतनीस मिळून अशी 20 मार्चपूर्वी भरली जाणार आहेत. बघा, तुम्हाला तर पहिली अट कळली असली ते 12वी उत्तीर्ण, म्हणजे तुम्हाला 12वी कंप्लीट असली पाहिजे. लक्षात घ्या, तुमचं जर 12वी झालेली असेल, 12वी पास, ठीक आहे, तरच तुम्हाला ह्याच्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. तर पुढे बघा आपण काय ठळक म्हणजे काय अटी आहेत. बघा, अंगणवाडी सेविका पदासाठी 12वी उत्तीर्णची म्हणजे तुमच्याकडे 12वीचं मार्कशीट असणं गरजेचं आहे. बघा, तुम्ही जर 12वी पास केली असेल, तुमच्याकडे मार्कशीट असेल तरच तुम्ही अप्लाय करू शकता. राज्यभरातील 10,000 पदे भरली जाणार आहेत.
ठीक आहे. 10,000 पदे जी भरली जातील. 5 फेब्रुवारी ते 20 मार्चपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करून शैक्षणिक कागदपत्रांद्वारे भरती होणार. तुमचे कागदपत्र तुम्हाला गोळा करून ठेवायचे आहेत. आता 12वी अट आहे, याचा अर्थ तुमच्याकडे 10वीचं मार्कशीट असणं गरजेचं आहे. तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे शाळा सोडल्यास दाखला असणं गरजेचं आहे. तसेच 12वीचं मार्कशीट असणं गरजेचं आहे. हे कागदपत्र तयार करून ठेवा, जेणेकरून जेव्हा अर्ज मागवण्यात येतील तेव्हा तुम्हाला देता येतील लगेच. ऑगस्ट 2022 पूर्वी कार्यरत ज्या मदतनीस महिला 12वी उत्तीर्ण आहेत त्यांना मिळेल सेविका म्हणून संधी. ठीक आहे. त्यामुळे तुमची जर 12वी झाली असेल तुम्ही नक्की या पदासाठी अप्लाय करू शकता, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे खूप मोठी संधी आहे ही. ज्या लाडक्या बहिणी आहेत, ज्यांना काम करायचं आहे, जॉब करायचा आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे आणि ज्या 12वी उत्तीर्ण आहेत, अशा महिलांसाठी ही जी आहे ती पदे निघलेली आहेत. ठीक आहे. त्यामुळे आता सगळ्या महिलांसाठी किंवा ज्या महिला यासाठी पात्र आहेत त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. जवळच्या अंगणवाडीत जाऊन तुम्ही अर्ज करू शकताय. त्यामुळे तुम्हाला फक्त कागदपत्र तयार ठेवायचे, ते तुम्हाला सांगितले आहेत कुठले आहेत. तयार ठेवा आणि अर्ज करा, जेणेकरून तुम्ही तुमच्या आर्थिक सक्षम व्हाल. कुटुंबाला मदत होईल तुमची, कारण खूप चांगली संधी आहे ही. तुम्हाला महिन्याला 15,000 रुपये पगार मिळणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. तसंच अजून काही योजना असतात त्या पण तुम्हाला मिळतील अंगणवाडी सेविका म्हणून ज्या कार्यरत असतात त्या महिलांसाठी. तसेच तुम्हाला अजून बऱ्याच योजनांचा लाभ घेता येणार आहे. ठीक आहे. महिन्याला 15,000 रुपये तुम्हाला तर मिळणारच आहेत, फिक्स आहे. ठीक आहे. तसेच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ तर मिळतच आहे. परत लाडकी बहीण योजनेचा लाभ अजून प्लस तुम्हाला त्याचं जे तुम्ही काम करताय किंवा लोकांचे फॉर्म भरून देताय, काय योजना असतील बाकीच्या, त्याचं पण तुम्हाला एक्स्ट्रा मानधन पण मिळत आहे. ठीक आहे. ते पण तुम्हाला मिळते. त्यामुळे तुम्हाला सगळ्याच गोष्टी मिळत आहेत. तुम्हाला काय म्हणू आपण, अंगणवाडी सेविकामध्ये खूप चांगली संधी आहे महिलांसाठी. ठीक आहे. ज्या महिला आत्ता सध्या घरी आहेत किंवा त्यांना काहीतरी करण्याची इच्छा आहे, त्याच्या पायावर उभं राहण्याची इच्छा आहे, आर्थिक सक्षम होण्याची इच्छा आहे, त्या महिलांसाठी खूप चांगली संधी आहे. तुम्ही संधीचं सोने करा. तुमची जर 12वी पास असेल तर नक्कीच तुम्ही अर्ज करा. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला तुमचं काय म्हणू आपण, तुमचं स्वतःचं हक्काचं जे काय म्हणू आपण पगार किंवा काही पैसे आहेत ते मिळून जातील. तसंच तुमच्या कुटुंबाला पण हातभार लागणार आहे. ठीक आहे. तर बघा, हे झालं तुमच्या जॉबचं. ठीक आहे. आता जॉबचं. आता लाडकी बहीण योजनेचे पण पैसे फेब्रुवारीचा हप्ता लवकरात लवकर तुमच्या खात्यात पडणार आहे, कारण नवीन यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे. तसेच त्यातनं काही अपात्र बहिणी पण आहेत, त्या सुमारे 75,000, म्हणजे फक्त पुण्यातलं सांगते मी, 75,000 लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहेत. त्याचं कारण म्हणजे निकषात न बसणे. ठीक आहे. आणि सुमारे 5 लाख बहिणी आता अपात्र होण्याची शक्यता. त्याच्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता बऱ्याच महिलांना येणार नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. ज्या महिला अपात्र ठरतील त्यांना आता फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही. आता 5 लाख बहिणी अपात्र ठरतील. आता आपण अपात्र ठरणार आहोत की कसं काय, तर तुम्ही निकषात बसता का नाही ते बघा. नसेल बसत तर मात्र तुम्ही अपात्र. निकष म्हणजे काय, तुमच्या घरात कोणी जर इन्कम टॅक्स भरत असेल, तुमच्या घरात 4 चाकी असेल, तुमच्या घरी कोणी सरकारी नोकरीत असेल, ह्या गोष्टी जर असेल तर तुम्ही अपात्र ठरलेल्या आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे तुमचे पुढचे हप्ते बंद होतील आणि फेब्रुवारीच्या हप्त्यापासून पुढचे हप्ते काही मिळणार नाहीत, लक्षात घ्या. ह्या गोष्टी आहेत. त्यामुळे लक्ष ठेवा, कधी पण पैसा खात्यात पडतील. आणि हा जो अंगणवाडी सेविकाच्या पदांची भरती आहे ती 20 मार्चपर्यंतच आहे. त्यामुळे ते व्यवस्थित लक्षात घ्या. त्या डेट नको पुढे निघून जायला, म्हणून तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा, जेणेकरून तुम्हाला याची संधी तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला चांगला जॉब लागेल. ठीक आहे. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटतं. तुम्हाला जर काही काय म्हणू आपण, काही तुम्हाला क्वेश्चन असतील कमेंटमध्ये नक्की सांगा.